नमस्कार सगळ्यांना. आज आहे रविवार 22 डिसेंबर. तर आत्ताची एक मोठी न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. एकनाथ शिंदेंकडनं लाडक्या बहिणीसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. त्यांनी काहीतरी घोषणा केली आहे. ती घोषणा काय आहे? तसेच डिसेंबरच्या हप्त्याची तारीखही त्यांनी सांगितलेली आहे. तारीख फिक्स झालेली आहे. आता ही तारीख काय असणार आहे? तुम्हाला कधी पैसे येणार आहेत नेमके आणि किती पैसे येणार आहेत? ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डिटेल माहिती जी आहे, डिटेल न्यूज आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता सगळ्यांना माहिती आहे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता अजूनही काय आलेला नाही आहे. तो आता येणारच आहे, लवकरात लवकर येणार आहे. कारण तुमचा आता या वर्षाचा शेवट जो आहे तो गोड होणार आहे. कारण तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत आता लवकरात लवकर याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहेत. तर डिसेंबरच्या कुठल्या महिन्यात आणि कधी मिळणार आहेत, कुठल्या तारखेला मिळणार आहेत, ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण जे टेन्शन आहे किंवा काळजी आहे ती मिटून जाईल. कारण सगळ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार आणि बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे की त्यांना आधीचे पण हप्ते काही राहिले असतील किंवा आधीचे काहीच हप्ते नाही मिळाले किंवा 2 ते 3 हप्ते मिळाले, बाकीचे हप्ते बाकी आहेत. त्यांच्यासाठी पण महत्त्वाची बातमी, कारण त्यांना पण जो त्यांच्या आधीचे उरलेले जे हप्ते आहेत ते पण तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्याच्या सोबतच मिळून जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जो आहे तो हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच अपडेट्स तुम्हाला ज्या आहेत मी नवीन देत राहणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की डिसेंबरचा जो आहे तो आता आहे तो 6वा हप्ता असणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत 5 हप्ते जे आहेत ते महिन्याला मिळाले आहेत. म्हणजे कुठले? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 5 हप्ते महिलांना मिळाले आहेत. त्यातल्या बऱ्याच महिलांना असं झालं की 2च हप्ते मिळालेत पहिले किंवा पहिले 1च हप्ता मिळाला, पहिले 3च हप्ते मिळाले, तसं झालेलं आहे. तर त्या महिलांसाठी पण टेन्शन नाही घ्यायची गरज नाही त्यांना, कारण त्यांना पण हे जे त्यांचे उरलेले हप्ते आहेत ते डिसेंबरच्या हप्त्यासोबतच येणार आहेत. त्यामुळे 6व्या हप्त्यासोबत तुम्हाला उरलेले आधीचे हप्ते पण मिळून जाणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण त्या हप्ते नेमकं कधी येणार आहेत? कारण आता निवडणुकाचा रिझल्ट लागूनही 1 महिना होत आला. ठीक आहे. 23 नोव्हेंबरला रिझल्ट होता. त्यानंतर लगेच पैसे येणार होते, पण अजून पैसे नाही आलेले. त्यामुळे आता 1 महिना होत आला जवळ-जवळ. आज 22 तारीख आहे. त्याच्यामुळे 1 महिना आला तरी अजून एकही रुपया महिलांच्या घरात पडलेला नाही आहे. आता आपण बघणार आहोत की हे पैसे जे आहेत ते नेमकं कधी येणार आहेत. ठीक आहे. सविस्तर माहिती आपण लवकरच पाहणार आहोत. बघूयात आपण काय आहे. लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेकडून गुड न्यूज. योजनेबाबत दिली सर्वात महत्त्वाची माहिती. सर्वात महत्त्वाची माहिती जी आहे एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. ती आपण काय आहे ती पाहणार आहोत. चला बघूयात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 5 हप्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत. आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता लाडकी बहिणीचे बघा जवळ-जवळ 4 कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 2,34,00,000 महिलांच्या खात्यात जे आहे ते अ, अ, आणि बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांना पण अजूनही पैसे यायचे बाकी आहेत. ठीक आहे. आता बऱ्याच महिलांना 5 हप्ते मिळाले बऱ्याच महिलांना 1 पण हप्ता मिळाला नाही. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागलं. कारण डिसेंबरच्या हप्त्यासोबत तुमच्या आधीचे पैसे पण मिळणार आहेत. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. बघा, राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांसह सर्वांचं लक्ष डिसेंबरचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याच्याकडे लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्यात ₹3,000 देऊ, अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. दुसरीकडे आम्ही महिलांना ₹2,100 देऊ, असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीच्या आधी जेव्हा प्रचार चालू होते तेव्हा महायुतीने महिलांना असं सांगितलं होतं की तुम्हाला आता 1,500 ऐवजी ₹2,100 मिळण्यात येतील. ठीक आहे. जेव्हा आम्ही निवडून येईल तेव्हा. तर असं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे ₹2,100 कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र पुढील काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1,500 जमा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ₹2,100 मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे. म्हणजे सध्या तरी तुम्हाला ₹1,500च मिळणार आहे. तुम्हाला काही ₹21 मिळणार नाही. जेव्हा अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख होईल किंवा जी-आर निघेल ₹21चा, तेव्हा तुम्हाला ₹21 मिळेल. आता सध्या तुम्हाला काही 2-3 महिने तर आता तुम्हाला ₹1,500नीच पैसे मिळणार आहेत. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला ₹1,500च मिळणार आहे, ना की ₹21. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ₹21 थोडी वाट बघावी लागणार आहे.
पुढच्या वर्षातच तुम्हाला ₹21 हप्ता चालू होणार आहे. ठीक आहे. आता बघा, दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे. डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बघा, डिसेंबरचे पैसे म्हणजे याच महिन्यात, म्हणजे आता लास्ट आठवडा येईल. ठीक आहे. शेवटच्या 10 दिवसात तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळून जाणार आहे. कारण त्यांनी म्हटलं आहे की डिसेंबरचा हप्ता जो तो या डिसेंबरमध्येच मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच हे अधिवेशन जे आहे ते संपल्यावर तुम्हाला पैसे पडून जातील असंही मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं होतं त्यांनी, की हिवाळी अधिवेशन संपल्यास महिलांच्या खात्यात पैसे पडतील. त्यामुळे त्यांच्या पण खात्यात पैसे पडणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आता बँक खात्यात पैसे पडणार आहे. ठीक आहे. तर डिसेंबरचा शेवटचे 10 दिवस उरलेले आहेत बघा. त्या 10 दिवसात तुम्हाला शेवटचे 8च दिवस उरलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 8 दिवसातच पैसे मिळून जातील. कारण डिसेंबरचा हप्ता याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला आता थोडीशी वाट बघायची. आज रविवार असल्यामुळे आज बँका बंद असतात. आज काही पैसे येणार नाहीत. पण उद्यापासून आपण बघायला भेटेलच की पैसे मिळतात का नाही. ठीक आहे. ज्यांच्या ज्यांच्या खात्यात पैसे येतीलच लगेचच उद्यापासून त्यांनी कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेत म्हणून. ठीक आहे. आणि किती आलेत ते पण सांगा. म्हणजे आपल्याला कळेल की पैसे यायला चालू झाले आहेत की नाही. जर तुम्हाला पैसे पडले उद्यापासून, ज्या महिन्यांना पैसे पडतील त्यांनी लगेचच कमेंट करून मला सांगा की पैसे आलेले आहेत. जेणेकरून आपल्याला कळेल की पैसे चालू झालेत आणि बाकीच्या महिलांना पण लक्ष ठेवायला मदत होईल की आपल्याला पैसे पडत आहेत म्हणून, किंवा बँक खात्यात त्यांचं लक्ष राहील. तसेच तुम्हाला जर चेक करायचं असेल की आपला बँक खात्यात पैसे आलेत की नाही, तर तुम्ही SMS-वर लक्ष ठेवा. कारण बँक खात्यात जेव्हा पैसे पडतात तेव्हा लाडकी बहीण योजनेचा एक मेसेज येतो SMS, की तुमच्या बँक खात्यात एवढे पैसे पडलेत. तो असेल एक पार्ट, तो आहे. जर तुम्हाला कधी-कधी मेसेज नाही येत, कधी-कधी काय होतं मेसेज नाही येत, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेचं एक ॲप असतं बघा, माहिती आहे सगळ्यांना ॲप असतं. त्या ॲपवर तुम्ही पण स्टेटमेंट चेक करू शकता. जेणेकरून तुम्हाला कळू शकतं की कुठनं किती पैसे आलेत आपल्याला. आणि ते पण नसेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चौकशी करू शकता की आम्हाला चेक करायचं की बँकेत पैसे आलेले आहेत की नाही. ते पण तुम्ही करू शकता. अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता की जेणेकरून तुम्हाला कळेल आपले पैसे आलेत की नाही. पण नक्की चेक करा. कारण परत काय होतं की आले असतील पण तुम्ही दुसऱ्या बँकेत चेक करता, असं काही होऊ शकतं. म्हणून तुम्ही ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेत पैसे चेक करा. दुसऱ्या कुठल्या बँकेत पैसे चेक करू नका. ठीक आहे. तुमचा आधार लिंक आधी चेक करा कुठल्या बँकेला आहे. त्याच्यानंतरच तुम्ही पुढची ॲक्शन घ्या. कारण आधार लिंक असल्याशिवाय पैसे येत नाहीत. तुमचं किती फॉर्म अप्रूव्हड असेल, किती सगळं डॉक्युमेंट्स बरोबर असतील, पण जर तुमचा आधारच लिंक नसेल तर तुम्हाला पैसे अजिबातच येत नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करा, आधी चेक करा व्यवस्थित. जेणेकरून तुम्हाला कळेल की आपलं आधार लिंक आहे की नाही, आधार ई-के-वाय-सी आहे की नाही, तसेच DBT अनेबल आहे की नाही. ह्या गोष्टी 3 गोष्टी असल्यावरच तुम्हाला पैसे येतात. ठीक आहे. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो. जेणेकरून सगळ्या महिलांना किंवा सगळ्या ज्या भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या योजना असतात नवीन ते सांगत असतो आपण. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला पैसेही आले आहेत की नाही. तसेच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते पण कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.